आजच्या ब्लॉगची सुरुवात डायरेक्ट आमा पाटील पासून होती आणि आमा पाटील मध्ये आपण वेदिकाला घ्यायला गेलेलो होतो। मग वेदिकाला घेऊन डायरेक्ट मामांची इथं जाऊन सोडून दिलं आणि लाडूला घेऊन आपण डायरेक्ट पेट्रोल पंपला जायला निघालो। आणि पेट्रोल टाकायला आपण डायरेक्ट ईदगाव पाड्यावर येऊन गेलो होतो। तेवढ्यात मामांचा कॉल आला, आपल्या कोंबड्यांच्या सीडसाठी आपण कोंबड्या आणलेल्या आहे। मग काय डायरेक्ट मामांच्या घराकडे जायला निघालो आणि तिथं जाऊन काय बघितलं भाऊ, मामांनी डायरेक्ट 3 कोंबड्याने 1 कोंबडा आणलेला होता। मग काय सोनूला म्हटलं चल भाऊ आता गोट फार्मला। मग काय आपण डायरेक्ट आपल्या गोट फार्मला निघालो आणि गोट फार्मला जातात सगळ्यात पहिले 3-4 कोंबड्या घेऊन घेतल्या आणि चुल्यावरनं ओवाळून घेतल्या। असं केल्याने म्हणे कोंबड्या घर सोडून जात नाही आणि सध्यासाठी आपण आपल्या कोंबड्या गोट फार्म मध्ये सोडून दिलेला आहे। एक कोळजा टांगून दिला, तेवढ्यात म्हटलं आता आलो जिथं चारा बघून जाऊ। मग चारा बघायला गेलोत काय भाऊ, चारा एकदम क्वालिटी होता आणि आपल्या कोंबड्यांच्या शेडसाठी आपल्याला दरवाजा पण बनवायचा होता। मग काय तेवढ्यात आपल्याला एक काम भेटलं, पाणी भरायचं। मग काय डायरेक्ट पावडी घेऊन डायरेक्ट गव्हाजवळ आलो आणि अर्धा 1 तासामध्ये आपलं पाणी पण भरून होऊन गेलं होतं। मग पावडी घेऊन वापस गोट फार्म जवळ आलं आणि तेवढ्यात म्हटलं आता जरा गाडी पण धुवूनच टाकून, गाडी धुवून टाकली। आता डायरेक्ट घराचा रस्ता धरला। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये।